सांगली मिरज कुपवाड महापालिकेत भाजपचा विजय, नगरसेविका बाणू जमादार यांचा मोठ्या मताधिक्याने विजय, आमदार गोपीचंद पडळकरांकडून शुभेच्छा। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सन 2025-26च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी मोठे यश मिळवले असून वॉर्ड क्रमांक 7 मधून श्रीमती बाणू जमादार या मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन नगरसेवकपदी निवडून आले आहेत। त्यांच्या या दणदणीत विजयानंतर जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की केंद्र, राज्य तसेच महानगरपालिकेत भाजपला बहुसंख्येने जनतेचा पाठिंबा मिळाला असून ही निवडणूक जनतेने विकासाच्या मुद्द्यावर लढवली आहे। नगरसेविका बाणू जमादार यांच्या माध्यमातून वॉर्डातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। केंद्र सरकारकडून तसेच राज्य सरकारकडून सुरेशभाऊ खाडे व सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून महानगरपालिकेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल व तो निधी जनतेच्या हितासाठी वापरला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। याचबरोबर वॉर्ड क्रमांक 7 मधून निवडून आलेले दयानंद खोत, गणेश माळी, उज्ज्वलाताई कांबळे यांनाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुभेच्छा दिल्या। भारतीय जनता पार्टी कोणताही जातीभेद करत नाही याचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की भाजपने एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट देऊन सर्वसमावेशक राजकारणाची भूमिका कायम ठेवली आहे। या प्रसंगी फिरोज जमादार, फारुख जमादार, बाबासाहेब आळतेकर तसेच अनेक नागरिक, भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विजयानंतर परिसरात आनंदाचे वातावरण असून भाजपच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर जनतेने विश्वास दाखवल्याचे चित्र दिसून आले। भारतीय जनता पार्टीनं एक इतिहास केलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत। मी सर्व उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊंचं अभिनंदन करतो की राज्यामध्ये 29 महानगरपालिकापैकी 26 महानगरपालिकावरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये माझे सहकारी मित्र माननीय फारुख जमादार यांच्या मातोश्री उभा होत्या। त्यांच्यासोबत माननीय गणेश माळी, माननीय दयानंद खोत आणि उज्ज्वलाताई कांबळे असे 4 उमेदवार भाजप चिन्हावरती निवडणूक लढवत होते। प्रभाग 7 हा खूप मोठा प्रभाग आहे। या प्रभागामध्ये शहरातली जसे मतदार आहेत तसे ग्रामीण भागातून पण मोठ्या प्रमाणामध्ये इथं नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं किंवा रोजगाराच्या निमित्तानं आलेले बहुसंख्य मतदार राहत आहेत आणि बहुभाषिक लोक आहेत, वेगवेगळ्या धर्माची लोक या मतदारसंघामध्ये राहत आहेत। परंतु भारतीय जनता पार्टीला त्यांच्या विचाराला मानून सर्व मतदारांनी मतदान केलेलं आहे। फारुख जमादार हे तर भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चाचे राज्याचे सचिव म्हणून गेले 3-4 वर्षापासून काम करतायत आणि त्यांचं या परिसरामध्ये खूप चांगलं संघटन आहे। त्याचाही फायदा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना झालाय। मी परत एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या प्रभागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे भाजपाचे नेते माननीय सुरेश खाडे भाऊ आणि सुधीरदादा गाडगीळ मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतील। देवाभाऊंचं खूप मोठं सहकार्य हे सांगली मिरज कुपवाड शहराच्या डेव्हलपमेंटसाठी राहील।